वासनान ज्योतिषी अशोक खरातच्या काळ्या कृत्यांची चर्चा संपूर्ण राज्यभर होत असताना ज्या ठिकाणी हे कांड घडलं त्या नाशिकमधील पुरुष तर सोडाच, पण एकाही महिला आमदारानं या प्रकरणावर विधानसभेत एक चकार शब्दही काढला नाही। महिलांवर अत्याचार होत असताना महिला आमदारच मूग गिळून गप्प असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नाशिक शहरातल्या मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे तर पश्चिममध्ये सीमा हिरे या आमदार आहेत। राहुल ढिकले हे पूर्व मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। हे तिघही आमदार भाजपचे आहेत। शहराला लागून असलेल्या नाशिक रोड देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आमदार आहेत। महिला आमदारांच्या संख्येत या निमित्तानं भर पडलीय। वासनान खरातचं याच नाशिक शहरात कॅनडा कॉर्नर परिसरात अलिशान ऑफिस तर गोविंद नगर सारख्या उच्चभ्रू वसाहतीत टोलेजंग बंगला आहे। त्यानं 1, 2, 3 नव्हे तर शेकडो महिलांसोबत काही अश्लील चाळे केले, तीच ही जागा होती कॅनडा कॉर्नर परिसरातलं त्यांचं ऑफिस। या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी खरात चांगलाच लावून धरला। त्यांच्या दरबारात हजेरी लावणारे राजकारणी उघड करून दाखवले। खरातची कुंडली बाहेर काढून या दोघींनी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी बरीच वातावरण निर्मिती केली। त्यातून रुपाली चाकणकर यांच्या रूपानं पहिली विकेट पडली। दरम्यान या ठिकाणी खरातनं जे कांड केलं त्या नाशिक शहरातील एकाही महिला आमदारानं आजपर्यंत त्यावर तोंड उघडलं नाही। फरांदे हिंदू शेरणी म्हणून ओळखल्या जातात। खरातच्या वासनांधतेच्या शिकार ज्या काही महिला झाल्या त्या हिंदूच असताना फरांदे मात्र विधानसभेत यावर चर्चा घडवून आणायचं धाडस दाखवू शकल्या नाही। आहिरे यांनी ही वेगळी भूमिका घेतली नाही। पुरोगामी विचारधारेवर चालणाऱ्या पक्षाच्या आमदार आहिरे यांनी देखील विधानसभेत खरात प्रकरणापासून 2 हात लांब राहणंच पसंत केलं। महिला लोकप्रतिनिधी नाहीच नाही, पण एकाही पुरुष आमदारानं खरात कांडावर तोंड न उघडल्यानं त्यांच्या तोंडाला नेमकं कुणी कुलूप लावलं हा खरा प्रश्न आहे।